नमस्कार मित्रांनो, नाशिक पॅरालिसिस सेंटरमध्ये पॅरालिसिस, स्पायनल कॉर्ड इंजुरी आणि असे इतर भरपूर आजाराचे पेशंट येत असतात. परंतु एक 20 वर्षाची मुलगी आली होती. तिच्या अनियंत्रित हालचाली, त्याचप्रमाणे तोंडाची वेडेवाकडे हालचाल, बोलता न येणं व एखादा व्यक्ती डान्स करतो तसे तिचे सर्व काही मुवमेंट होते. तिच्या घरच्यांना देखील कळत नव्हतं की हे काय झालंय. त्यांनी मुंबईला उपचार घेतला होता ऑलरेडी, परंतु त्यांनी हिस्ट्री व्यवस्थित दिलं नसेल, त्यामुळे तिचं अचूक निदान झालं नाही. परंतु नाशिकच्या मेदरोग तज्ज्ञांनी तिचं आजाराचं निदान केलं. तिला झाला होता एक हंटिंग्टन डिसीज. हंटिंग्टन डिसीजचं जे पण काही लक्षणं असतात त्यापैकी एक लक्षण म्हणजे कोरिया. त्यामध्ये एखादा व्यक्ती डान्स करतो तसं पूर्ण अनियंत्रित हालचाली होत असतात. ज्या प्रकारे आपण आपल्या कोणत्याही गोष्टींच्या हालचाली नियंत्रणात ठेवतो, तर अशा या आजारामध्ये त्या व्यक्तीला त्याच्या हालचाली नियंत्रणात ठेवता येत नाही. परंतु तिला योग्य फिजिओथेरपी, आयुर्वेद पंचकर्म, ॲक्युपंक्चर इत्यादी सगळ्या गोष्टी व्यवस्थित ट्रीटमेंट दिली तर ती रुग्ण पुन्हा पहिल्यासारखी झाली. त्यामुळे कोणत्याही आजाराचं निदान जर झालं तर तुम्ही योग्य दिशेने उपचार करू शकता. त्यामुळे आपल्या कोणत्या पण आजाराविषयी आपल्या डॉक्टरांना सर्वस्वी, खोल व सखोल अशी माहिती देत जा. त्यामुळे आजाराचं योग्य निदान होतं व उपचार देखील करता येतो. धन्यवाद.